कधी कधी जेव्हा फटके पडतात ना तेव्हा आपल्याला भरपूर आयडिया मिळतात. मी तुला एक उलटा प्रश्न विचारतो की महाग म्हणजे काय? महाग हा रिलेटिव्ह टर्म आहे खूप. बरोबर. म्हणजे जे माझ्यासाठी महाग आहे ते मे बी तुझ्यासाठी नाहीये. आपल्या इथे एक कमी मला काय जाणवते इज लोक खूप जास्त विचार करतात यार. म्हणजे आयुष्य छोटे, तुम्ही एवढे विचार नका करू. विचारत तुम्ही समजा 5-10 वर्ष घालवली तर पुढे काय करणार. आपल्या इथे लोकांना खूप लवकर सॅटिस्फॅक्शन मिळतं. एक दुकान झालं सक्सेसफुल, जर मी महिन्याला 50,000 रुपये कमवतो, बास सेटल झालं. आता सेटल हा जो वर्ड आहे ना, जर का ग्लोबल ब्रँड बनवायचा असेल. मला सांग, तू शार्क टँक मध्ये पण जाऊन आलाय वाटतं, तर त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुझा कसा होता? हा प्रश्न म्हणजे लिटरली जलेबी नमक आहे, माहिती का. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण हर्षवर्धन पटवर्धन या मराठी मुलासोबत गप्पा मारणार आहोत, ज्याच्या वडिलांचा ऑलरेडी बिझनेस सेट असताना सुद्धा त्याला स्वतःचं काहीतरी नवीन करावंसं वाटलं आणि यातूनच त्याने एक चॅपर्स नावाचा ब्रँड सुरू केला, ज्यामध्ये त्याने आपल्या लाडक्या कोल्हापुरीला एक ब्रँडेड लुक दिलं. आणि आज त्याच्या चॅपर्स या ब्रँडचे सचिन तेंडुलकरपासून तर अनेक क्रिकेटर्स, राज ठाकरेंपासून तर अनेक राजकारणी लॉयल कस्टमर्स आहेत. तर हा प्रवास काही एवढा सोपा नव्हता. म्हणून जर तुम्हालाही एखादा ब्रँड शून्यापासून सुरू करायचा असेल आणि ग्लोबल लेवलला न्यायचा असेल तर आजचा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्ष, तुझं आपल्या श्रीमंत व्हा या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. ओके, तर आजचा एपिसोड खरं तर खूप खास आहे माझ्यासाठी, कारण तुला एक स्टोरी सांगतो की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ना, तर त्यावेळेस माझी पण कुठेतरी अशी थॉट प्रोसेस होती की मला कोल्हापूरमध्ये माझं स्वतःचं एक ब्रँड चालू करायचा होता. परंतु मी काही स्टेप्स वगैरे नव्हत्या घेतल्या, पण मला करायचं होतं. तर काय झालं ना की काही दिवसानंतर माझ्या फ्रेंडने मला एक न्यूजपेपरचं आर्टिकल दाखवलं, तर त्यामध्ये तुमच्या ब्रँडची स्टोरी मेन्शन केलेली होती. तर तेव्हापासून मी तुम्हाला फॉलो करतोय. समजा की जवळपास 13-14 असेल मे बी, आय थिंक 15-16 समथिंग. तर तेव्हापासून मी फॉलो करतोय आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला तुझ्याशी बोलायचा चान्स मिळाला. खरंच मी स्वतःला खूप लकी समजतो आणि मला जे करायचं होतं ना ते तू खूप चांगल्या प्रकारे करतोय आणि मला या गोष्टीचा खूप आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे. थँक्यू. म्हणजे बेसिकली तू माझी कॉम्पिटिशन होणार होता. सो पहिलं म्हणजे आय एम ग्लॅड टू बी हिअर. मला पण छान वाटतंय तुझी ह्युमिलिटी बघून, तुझा ओव्हरऑल सेटअप बघून मला पण खूप पॉझिटिव्ह वाटते आणि छान वाटते. आणि आय थिंक आपल्या व्ह्युअर्सला मला समजा काही माझ्याकडून काही इनपुट्स मिळाले किंवा काही आयडियाज मिळाल्या तर आय विल ऑलवेज बी हॅपी. आणि ते नक्कीच आपल्या ऑडियन्ससाठी पण नक्कीच फायदेशीर होईल, कारण मला माहिती आहे की यामागची स्टोरी आणि स्ट्रगल, परंतु आपल्या ऑडियन्सला पण आज जाणायला मजा येईल. तर आपण स्टार्ट करूया परत एकदा तुझ्या स्टोरीपासून. येस. सो माझी स्टोरी ॲक्च्युली चॅपर्सची स्टोरी तसं म्हणलंच तर UK मध्ये सुरू झाली. ओके. मी नॉटिंगममध्ये शिकायला होतो, MSc करत होतो आणि तिथे तेव्हा मी एकदम म्हणजे असं पेट्रियट नव्हतं किंवा मला असं काय देशप्रेम खूप नव्हतं किंवा नॉर्मल कुठल्याही माणसाला जेवढं असतं तेवढं होतं. बरोबर. पण मी तिथे गेलो आणि एक माझ्याबरोबर इन्सिडेंट घडला की ज्यांनी माझं पूर्ण माइंडसेट बदलला आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या इकॉनॉमीबद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. सो मी एका क्लबमध्ये होतो, पार्टी करत होतो. मस्त एक्झाम वगैरे झाली होती, आम्ही पार्टीला गेलो होतो आणि UKच्या एका क्लबमध्ये, नॉटिंगहम बिगेस्ट क्लब, तिकडे जय हो नावाचं गाणं लागलं आपलं AR रहमानचं. आणि लोक एकदम सरप्राईज झाले की अरे हिंदी गाणं, त्यामुळे आम्ही नाचायला लागलो मस्त. बरोबर. पण एक ब्रिटिशर्सचा ग्रुप होता आमच्या साईडला आणि ब्रिटिशर्सचे टिपिकल असे ते मोठे मोठे म्हणजे पोरं असतात ते तसा एक ग्रुप होता. त्याच्यातल्या एकाने मला धक्का दिला आणि मी खाली पडलो डायरेक्ट. त्यांनी प्रॉपर जोरात धक्का दिला, मी खाली पडलो. आणि तेव्हा मला लिटरली असं वाटलं की अरे काय म्हणजे जस्ट बिकॉज माझं एक इथे गाणं लागलं, तुम्ही मला ढकलून दिला आणि मला त्याने शिव्यागाळ केली. ती वेगळी गोष्ट आहे. मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना हाणला, त्यांनी आम्हाला हाणला, ते जाऊ दे. पण तिथे एक तो माइंडसेट चेंज झाला. म्हणजे तिथे असं काय म्हणतात ना आपण, व्हील स्टार्टेड रोलिंग इन माय माइंड की आपल्याला असं का जगात ट्रीट केलं जातंय. बरोबर. की आपण कोणीच नाहीये, वेरज आपण एवढी अपकमिंग इकॉनॉमी आज, पण तरी हे आपल्याला असं ट्रीट केलं जातं की अरे तुम्ही काय. बरोबर.
छोटे आहेत आमच्यासमोर. तर सो तिथे एक आय थिंक पेट्रिऑटिझम आला माझ्या मनात आणि तो घेऊन मी इंडियाला परत आलो. आणि माझ्या वडिलांचा बिझनेस आहे प्रसन्न ट्रॅव्हल्स, तर तो मी जॉईन केला. तो मी जॉईन केल्यावर एक साधारण आय थिंक 6-8 महिने, मी फार तर 1 वर्ष असेल, मी तिथे काम केलं सेल्समध्ये. मी बाबांना म्हणलं मला काही डिरेक्टली बॉस व्हायचं नाहीये, कारण म्हणलं जो धंदा आपल्याला कळतच नाही त्याच्यात आपण बॉस होऊन करायचं काय. त्यामुळे म्हणलं त्यांना मी पहिले शिकतो, मी पहिले सेल्स टीममध्ये काम करतो, मग ऑपरेशन्समध्ये काम करतो, असं म्हणून मी ते शिकायला लागलो. पण मला लवकरच रिअलाइज झालं की आपल्याला हे जमणार नाही, कारण एक तर सेट धंदा आहे, बरोबर, प्लस दुसरं म्हणजे इट इज अ फाउंडर्स बिझनेस, म्हणजे तो कायम बाबांचा बिझनेस राहणार आहे. बरोबर. तो मी काही डिसिजन घेतला तरी ओव्हरऑल लोक बाबांचा ऐकणार. बरोबर. आणि मला ते आवडलं नसतं, म्हणजे मला ते कुठेतरी खटकलं असतं, कारण मी असा माणूस आहे की मला डिसिजन्स काउंटर केलेले खूप आवडत नाहीत. बरोबर. जे काय असेल माझं असेल, मे बी छोटं असेल, मे बी मोठं असेल, जे काय असेल, पण ते माझं असायला पाहिजे, असा माझा तो एक ॲटिट्यूड आहे. चांगला वाईट माहित नाही, पण तो आहे. सो तेव्हा मी ठरवलं की आता आपलं काहीतरी मे बी करायला लागलं पाहिजे आपल्याला, कारण उगाच तिथे आपण काम करणार, मग ते कॉन्फ्लिक्ट होणार, तसं म्हणलं नको. त्यामुळे मग मी बिझनेस आयडियाज लिहून काढायला लागलो. ओके. मी एक साधारण भरपूर 50-60 आयडियाज लिहून काढल्या होत्या, एकदम क्रिएटिव्हली काय प्रॉपर प्रोसेस फॉलो केली होती. प्रॉपर प्रोसेस फॉलो केली होती. माझा आयडल आहे रिचर्ड ब्रॅन्सन. सो त्याचे जे वेज आहेत त्याची मी सगळी पुस्तकं वाचली. सो त्याचे वेज साधारण घेऊन मी ते आयडियाज लिहून काढले आणि काय काय केलं. आणि तेव्हा चॅपर्स वॉज नॉट वन ऑफ देम. त्या 50-60 आयडियापैकी चॅपर्स नव्हतंच. पण मग एकदा मी मित्रांबरोबर बाहेर जेवायला चाललो होतो आणि थंडीचे दिवस होते, डिसेंबर महिना होता आणि आय थिंक असं डिसेंबर एंडच्या आसपास. सो एकदम थंडी होती, चिली होतं आणि आम्ही 2 व्हीलरवर बाहेर जाणार होतो. त्यामुळे म्हणलं जॅकेट घालावं, लेदर जॅकेट घेतलं. बरोबर. आणि खालती तर मी कोल्हापुरी चप्पल सोडून काहीच घातलं नाही गेलं 12-13 वर्ष तरी. सो ते घातलं आणि मग झालं आणि परत आलो घरी. आणि मग एक रॅन्डम थॉट आला की अरे जॅकेट किती सॉफ्ट आहे आपलं, मस्त. बरोबर. मग असा दुसरा थॉट आला की कोल्हापुरी चप्पल का सॉफ्ट नाहीये, दोन्ही लेदरचे. बरोबर. ही हार्ड, हे सॉफ्ट, असं कसं काय पॉसिबल आहे. सो तिथे मला तो जरा इंट्रिगिंग फॅक्टर वाटला मला की आता आपण मे बी यात काहीतरी करू शकतो. एवढं नाही अगदी, पण तेव्हा असं मला वाटलं की काय एक्सप्लोर केलं पाहिजे की असं का आहे नक्की. बरोबर. हे हार्ड असण्याचं कारण काय, हे सॉफ्ट असल्याचं कारण काय. सो हे मी फाइंड आउट करायला निघालो मेनली. ओके. मी आग्र्याला गेलो, चेन्नईला गेलो, कानपूरला गेलो, कलकत्त्याला गेलो, म्हणजे फेमस लेदर मार्केट्सला गेलो. आणि तेव्हा घरी काहीच सांगितलं नव्हतं की असं काही प्लॅन आहे किंवा काही. त्यामुळे आपलं मस्त 2nd-3rd क्लासमध्ये डब्यात बसायचं, निघायचं. कलकत्त्याला मला आठवतं का ते 36 का 40 तासांनी मी पोचलो होतो. आणि तिथल्या मी एका टॅनरीत राहिलो. तिकडे पण लोक इतके म्हणजे ओपनली मला ऍक्सेप्ट केलं. मला ते छान वाटलं. म्हणजे की असं मी त्यांना फक्त जाऊन रॅन्डम टॅनरीमध्ये एका विचारलं की असं आहे, मला लेदरची प्रोसेस शिकायची, तर मी इथे 2-3 दिवस राहू शकतो का. ओके. म्हटलं राहा की, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी मला एक माणूस होता, त्यांनी मला सगळं तिकडचं एक्सप्लेन केलं. आणि तिथे मी ऍक्च्युली लेदरबद्दल शिकलो. आणि मला तेव्हा कलकत्त्याहून जेव्हा मी परत आलो तेव्हा मला आता माहिती होतं की कोल्हापुरी हार्ड का होती आणि जॅकेट सॉफ्ट का होतं. नेमकं रिझन माहिती पडलं. नेमकं रिझन माहिती पडलं. पण तेव्हापर्यंत पण मी काही ठरवलं नव्हतं असं करूया तसं करूया. मग तिकडनं जेव्हा परत आलो तेव्हा कोल्हापूरला गेलो मी. ओके. म्हटलं आता कोल्हापुरी बद्दल आपल्याला माहिती मिळवायला पाहिजे. आपल्या लेदर बद्दल थोडीफार माहिती मिळाली आहे. आता कोल्हापुरी चप्पल ही अशी अजून हार्ड का बनवतात हे मला जाणून घ्यायचं होतं. सो कोल्हापूरला पोचलो. अजूनही मला तो दिवस आठवतोय. आय थिंक 2014 का 15चा दिवस असेल तो. थंडीचे दिवस होते. आणि सकाळी 4:15ची मी एसटी पकडली होती. 350 रुपये भरून एक साधारण 9:30ला कोल्हापूरला पोचलो. आणि तिकडे एक कारागीर पकडला मी. पहिले म्हणजे कोणी तिथे इंटरेस्टेडच नव्हतं माझ्याशी बोलण्यात. म्हणलं काय किती चपला पाहिजेत, एवढाच प्रश्न. मी म्हणलं नको चपला, मला शिकायचंय. मग त्या कारागिराकडे बसून मी पूर्ण तो चप्पल कशी बनवतोय हे शिकलो. मग त्याला सॉफ्ट लेदर आणून दिलं मुंबईतून एकीकडून. मग त्याला परत कोल्हापूरला जाऊन ते लेदर दिलं. आणि त्या लेदर मधून जेव्हा एक सॉफ्ट कोल्हापुरी मी बनवली आणि पहिल्यांदा घातली ना,
तेव्हा आय वॉज शुअर मला हेच करायचंय. ओके. तेव्हा आय वॉज लाईक की बॉस आता आपण ह्याच्यात खूप काहीतरी भारी करू शकतो. कारण मला असं वाटतं की त्याच्या आधी कोणी ट्राय केलंच नव्हतं या लेवलला. म्हणजे आय वॉज सरप्राईज की असं कसं काय आहे. म्हणजे पहिली कोल्हापुरी चप्पल एक 500-600 वर्षांपूर्वी बनवली होती आणि 500-600 वर्षात एका प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन झिरो कसं असू शकतं ह्याच्यात मी सरप्राईज होतो. म्हणजे मला वाटलं नक्की असणार ब्रँड. बरोबर. त्यामुळे मी पहिले म्हणलं की अरे काय आता आपण 10वा ब्रँड काढून काय उपयोग नाही त्याच्यातला. सर्च केलं कोणीच नव्हतं. तेच ना. आणि मला खरं तर म्हणजे आनंद आहे. कारण काय म्हणतोय मी की तू जी स्टेप घेतली ना त्याच्यामुळे आज मी गर्वाने सांगू शकतो की चॅपर सारखा ब्रँड मराठी माणसाचा आहे. पण हीच गोष्ट जर एखाद्या फॉरेनरच्या लक्षात आली असते आणि त्यांनी जर ट्राय केलं असतं आणि ते सक्सेसफुल होणारच होतं समजा, तर ते आपलीच कोल्हापुरी आपल्यापासून कोणतरी चोरून नेली असते ना, आपल्याला क्लेम पण नसतं करता. फॅब इंडियाने काय केलं. फॅब इंडिया सेम स्टोरी आहे की फॉरेनरने येऊन आपले सगळे क्राफ्ट्स वापरले आणि आपल्यालाच विकतोय चौपट प्राइस मध्ये आणि आपले लोक घ्यायला पण तयार असतात. ही पण एक गोष्ट आहे. सो अशी माझी स्टोरी आपण म्हणू शकतो. आणि ते काही सॅम्पल्स मी बनवले निऑन कलरचे, ऑरेंज कलरचे आणि मित्रांमध्ये वाटून टाकले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने ते चॅपरची सुरुवात झाली. कारण मित्रांना दिली, मग त्यांचे मित्रमैत्रिणी यायला लागले आम्हाला पण पाहिजे. एकाचा भाऊ आला, एकाची बहीण आली. मग तेव्हा धंद्याला नाव पण नव्हतं, पण मी लोकांना चपला बनवून द्यायला लागलो होतो ऑलरेडी. मग तेव्हा मी घरी सांगितलं की असं असं हे घरी सांगितलं. मग मला इथं असा प्रश्न विचारायचा आहे की समजा आता मी तुला सांगितलं की माझी पण डोक्यात अशी एक आयडिया होती, तर ज्यावेळेस मी घरी सांगितलं होतं ना, तर घरच्यांचा सगळ्यात पहिला प्रश्न होता की आता तू चामड्याचा बिझनेस करणार. तर सेम क्वेश्चन मला वाटतं तुझ्याही लाईफमध्ये आला. मला असंख्य लोकांनी आजपर्यंत सेम प्रश्न विचारलाय की तू अरे पटवर्धन आहेस ना, तू चामड्याच्या धंद्यात काय करतोस. पण आय थिंक आता आपण एका एजला पोचलेलो आहे किंवा एका म्हणजे जगात आपण जागतिक पातळीवर बघितलं तर आडनावाशी किंवा ह्याचा काही संबंध उरला नाहीये. मग आता तसंच असतं तर मग तेंडुलकर क्रिकेट खेळला नसता किंवा काय. तसं आता माझ्या मते काही उरलेलं नाहीये. त्यामुळे फॉर्च्युनेटली मी जरी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही, आधीच ते असं वाटलं असतं तेच ना, तर मीच मे बी त्याच्याकडे लक्ष देऊन म्हणलो असतो की नको. पण फॉर्च्युनेटली तसं मला काही वाटलं नाही आणि म्हणलं चला करून टाकू. अरे वा. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज कुठला होता समजा? 2-3 होते. सगळ्यात पहिले म्हणजे फंड्स नव्हते. बरोबर. म्हणजे मी घरातल्यांकडून पण अगदी बेसिक काही थोडे फंड्स घेतले होते सुरुवातीला. आणि प्रसन्न ट्रॅव्हल्समध्ये मी 15,000 रुपयाच्या सॅलरीवर काम करत होतो. त्यामुळे फंड्स नव्हते आणि इनोव्हेशन तर करायचं होतं. बरोबर. आणि फुटवेअर हा असा फील्ड आहे की जिथे तुम्हाला इनोव्हेशन करायचं असेल तर तुम्हाला फंड्स लागतात. बरोबर. म्हणजे सोलचे मोल्ड्स बनवायला लागतात किंवा मशिनरी लागते तुम्हाला जे बनवायला लागतं ते, किंवा इन्व्हेंटरीसाठी पैसे लागतात. बरोबर. या सगळ्या गोष्टी मला खूप स्लोली करायला लागल्या. म्हणजे 1 at a टाइम करायला लागल्या, 1 step at a टाइम. की जिथे आय थिंक जर का फंड्स असते तर मी आय कुड हॅव गॉन फास्टर. पण मी म्हणेन की दॅट वॉज वन ऑफ माय ॲडव्हान्टेजेस ऑल्सो. तेच ना, मी रश नाही केला कशात. आणि मला असं वाटलं की तू एकदम विचारपूर्वक प्रत्येक स्टेप केली असेल. कारण की आपण पाहतो की आज लोकांकडे फंड्स असतात पण ते पटापट डिसिजन घ्यायच्या ना काहीतरी चुका करून ठेवतात. म्हणजे ते फंड त्यांच्या अगेन्स्ट वर्क करतात. तेच. दुसरं म्हणजे ह्युमन रिसोर्सचा प्रॉब्लेम होता. जेव्हा तुम्ही एक नवीन ब्रँड उभा करत असता, एस्पेशली अशा फील्डमध्ये की विच हॅज नॉट बीन एक्सप्लोर्ड ॲट ऑल. म्हणजे कोल्हापुरी चप्पलचा मी धंदा करतोय असं म्हणल्या माझ्याकडे डायरेक्ट जॉबला येणारी लोक 0 होऊन जायची. बरोबर. कारण कोणाला आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा विचार करतो, मी पण नसतं काम केलं अशा माणसाकडे की जो म्हणतोय कोल्हापुरी चपला मला विकायचे आहेत, मी युकेहून शिकून आलोय, तर मलाही मे बी तो माणूस वेडा वाटला असता. बरोबर. तर तो एक मला खूप हे जाणवलं की लोकांना, आपल्या इथे लोकांची भीती खूप जास्ती आहे की असं झालं तर काय, तसं झालं तर काय, अरे करून बघा ना. तेच ना. सो हा जो ॲटिट्यूड आहे तो खूप रिस्ट्रिक्टिंग वाटला मला. दुसरं म्हणजे कोल्हापुरीचे मनात लोकांच्या खूप एक माइंड ब्लॉक्स आहेत की ती अशीच असते, ती कडकच असते, ती सटकतेच, ती फक्त कुर्त्यावरच घालू शकतो, ती इंडियाच्या बाहेर घालू शकत नाही, असे हे जे माइंड ब्लॉक्स आहेत त्याच्या म्हणजे ते तोडायला आम्हाला खूप वेळ लागला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही तेच तर करतो ना, आम्ही अनकम्फर्टेबल कोल्हापुरीची आम्ही कम्फर्टेबल बनवली. जी घसरं होती ती आज कधी घसरणार नाही चप्पल. किंवा आज असे पण डिझाईन्स आहेत आमच्याकडे, कंटेम्पररी डिझाईन्स की ज्या तुम्ही जीन्सवर घालू शकता. किंवा मी तर इनफॅक्ट ब्लेझर्सवर पण घालतो, पण मी ते सगळ्यांना करायला सांगणार नाही, डू इट ॲट युअर ओन रिस्क. पण म्हणजे हा जो माइंडसेट आहे तो पण जरा खटकला, पण इन अ वे त्यांनी बराच रेझिस्टन्स मिळाला.
सो अशा काही बऱ्याच डिफिकल्टीज होत्या. पण म्हणजे आय थिंक जर का तुम्ही एकदा ठरवलं ना, इफ यू हॅव अ गोल इन साईट आणि इफ यू आर डिटर्माइंड, तुम्ही जर म्हणलात की करायचंच आहे तर काही येऊ दे ना, मग ते करायचं आहे, मग ते काही येऊ दे मध्ये. आणि चॅपर्सचे जे नाव आहे त्यामध्ये काय लॉजिक होतं म्हणजे नेमकं? सो ते एक इंटरेस्टिंग हे होते. सो मी इकडचा माणूस आहे, इकडचा नाही आहे. ओके. मी नेहमी आय फॉलो माय हार्ट. म्हणजे मी पहिले मला आदेश इकडनं येतो, मग ते इम्प्लिमेंट कसं करायचं ते इकडनं येतं. सो मी भरपूर 200 नावं लिहून काढली होती. इनफॅक्ट भरपूर काय काय अशी मराठी पण नावं होती, काय काही इंग्लिश नावं होती, पण मला काय खटकत नव्हतं. मी असं म्हणतात ना, क्लिक नव्हतं. सो वन फाईन डे मला जस्ट ते असं सुचलं ना, म्हणजे असं नाही, असं लिटरली कोणी ते माझ्या ते डोक्यात आणून टाकलं असं म्हणतात ना, तसं झालं. म्हणजे मी ते काय असं खूप रिसर्च केला, हे केलं ते केलं नाही, ते करून जी नावं आली ते मी सगळी रिजेक्ट करून टाकलं. बरोबर. हे लिटरली असं डोक्यात पडलं माझ्या नाव. आणि मग नंतर मला ते सुचलं की इट इज ऑल्सो अ मिक्सचर ऑफ चप्पल्स, आणि चप्पल्सला मी वेस्टर्नाइज करत होतो इन अ वे. सो लोफर्स, स्लिपर्सचा जो ERS आहे, ओके, तो चप्पलला जोडला आणि ते चॅपल्स झालं. ओके. सो तिथे ते एकदम मला क्लिक झालं की अरे बास. माझा एक फ्रेंड आहे की त्यांनी मला काय लॉजिक सांगितलं होतं माहिती आहे का, की चॅपर्सचा, की चप्पलचा ते इनिशियल तर समजा सेम आहे, पण कोल्हापुरी चप्पल आपण घालून ज्यावेळेस चालतो ना, त्यावेळेस आपल्याला कर कर असा एक साऊंड येतो. तर त्याचं असं लॉजिक होतं की बा तो तिथून उचललंय, म्हणून मी एकदा क्लिअर केलं. चांगले, म्हणजे ते पण लॉजिक हरकत नाही. ज्या लोकांना तो विश्वास ठेवायचा त्यांनी तो विश्वास ठेवा. बरोबर. तर आता तुम्ही, मला वाटतं की सुरुवातीला तुम्ही ऑफलाईन असाल आणि आता ऑनलाईन पण तुम्ही काम करताय, तर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत समजा दोघी साईडचे? एक तर म्हणजे कॉस्टच्या बाबतीत आपण समजा म्हणलो तर एकीकडे रेंट आहे, एकीकडे ऍड आहे. बरोबर. म्हणजे जे लोकांना वाटतं ना की ऑनलाईन खर्च नाही, तसं अजिबात नाहीये. इनफॅक्ट बऱ्याच स्टेजेस इन युअर बिझनेसमध्ये असं होतं की रेंटपेक्षा तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स जास्ती पडतो सोशल मीडिया आणि गुगलवर. सो हा एक फरक आहे की रेंट एकीकडे तुम्हाला भरायचं आहे, एकीकडे तुम्हाला कस्टमर अक्वायर करायला ॲड्स हे करायचे. दुसरं म्हणजे तुम्हाला ऑनलाईनला एक डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो मी, किंवा स्टेज ऑफ मॅच्युरिटी म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला बॅकएंड खूप भयानक लेवलचा स्ट्रॉंग लागतो. कारण मिंत्रा, ॲमेझॉन या सगळ्या ब्रँड्सनी आज अशा सवयी लावल्या आहेत कस्टमर्सला. चांगल्या काही सवयी आहेत, काही सवयी फार वाईट आहेत टू बी ऑनेस्ट. म्हणजे आता फ्री रिटर्न, फ्री शिपिंग, फ्री ते चप्पल वापरून परत द्या तुम्ही, काय फरक पडत नाही, हे जे आहेत ना, हे आपल्याला पण द्यावे लागतात. बरोबर. कारण लोकांनी तर म्हणतात की अरे ॲमेझॉनवर तर माहिती आहे कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं म्हटल्यावर करावं, ॲमेझॉन तर देत आहे, तुम्ही का नाही देऊ शकता. सो ह्याच्यासाठी आपला सप्लाय चेन खूप स्ट्रॉंग पाहिजे ऑनलाईनसाठी. प्लस 1 डे डिलिव्हरी पाहिजे, 2 डे डिलिव्हरी पाहिजे. आता आमचं कल्चर कसं आहे की सगळे डिझाईन्स आमचे रेडी नसतात. बरोबर. काही डिझाईन्स रेडी असतात, काही डिझाईन्स आर मेड टू ऑर्डर. तर इथे आम्हाला तो इश्यू येतो की सगळ्याला आम्ही 1 डे डिलिव्हरी नाही म्हणू शकत. वेळेस आम्ही ॲमेझॉनवर गेलो तर ते काय म्हणतात, सगळ्याला 1 डे डिलिव्हरी. बरोबर. सो त्याच्यासाठी जो सप्लाय चेनची स्ट्रेंथ लागते ना, ती आय थिंक मॅसिव्ह लागते, ती ऑफलाईनपेक्षा खूप जास्ती स्ट्रॉंग लागते. तिसरं म्हणजे कस्टमर टच पॉईंट मला ऑफलाईनला खूप मच बेटर वाटतो. बरोबर. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली कस्टमरशी तुमच्या बोलू शकता, इंटरॅक्ट करू शकता, किंवा कस्टमर पण फील करतो ना की प्रॉडक्ट फील करतो, तो वापरून बघतो, मग घेतो. ऑनलाईनला इथे म्हणजे मागून टाका, नाही आवडली तर रिटर्न करा, असा धंदा आहे. तोही चांगला धंदा आहे, नो डाऊट. पण दॅट इज मोर अबाउट अक्वायरिंग न्यू कस्टमर्स. आणि इफ यू वॉन्ट टू मेक मनी तर आय वुड से ऑफलाईन इज अ बेटर वे. पण इट ऑलवेज हॅज टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे तू फक्त ऑफलाईन किंवा फक्त ऑनलाईन आजच्या जमान्यात करूच शकत नाही. इट हॅज टू बी ओमनी चॅनल. त्यामुळे आम्ही पण तसंच केलंय. आता आमची 5 दुकान आहेत आणि ऑनलाईन पण आमचा चांगला प्रेझन्स आहे. आता आम्ही मिंत्रावर आहे, ॲमेझॉनवर आहे, आमची स्वतःची वेबसाईट तर आहेच आहे. इनफॅक्ट आमच्या स्वतःच्या वेबसाईटवर आता आम्ही असं पोटेन्शियल लोकांना केपेबिलिटी दिली आहे की यू कॅन कस्टमाइज युअर ओन चप्पल. अरे वा. किंवा ओन लोफर्स अजून येते,
पण अशी केपेबिलिटी दिली आहे. म्हणजे तू घरी बसून मोबाईलवर कस्टमाइज ग्रीन चप्पलला येलो करू शकतो, ब्लू करू शकतो, रेड करू शकतो, वरती स्पाइक्स ऍड करू शकतो, गोंडे ऍड करू शकतो पाहिजे ते, आणि ती चप्पल तुझ्या घरी येईल 4 दिवसात. अरे वा, अशी पहिल्यांदाच एखादी आयडिया ऐकतोय कस्टमायझेशन. दिस इज इंडियाज फर्स्ट. ओके. आणि मग हे कसं सुचलं? हे कोविड मध्ये सुचलं. ओके. कधी कधी जेव्हा फटके पडतात ना तेव्हा आपल्याला भरपूर आयडिया मिळतात. त्यामुळे कोविडने इतके फटके दिले की सगळी दुकानं बंद, बरं पगार तर भरायचे, बरोबर भाडीचं भरायचे, त्यामुळे पैसे कमवायचे कसे. सो दिस वॉज आर वे की लोकांना घरी बसून समजा शॉप करता आलं, ते सुद्धा त्यांना पाहिजे ते. आता आम्ही एक कस्टमर्सला व्हाईट स्लॅश चांगली सवय काय लावली आहे की तुम्हाला पाहिजे ते आम्ही बनवून देऊ शकतो. बरोबर, कस्टमायझेशन. पण ते कोविडमध्ये आम्हाला बॅकफायर झालं की आता समजा दुकानातच माणूस येऊ शकत नाहीये, तर ऑनलाईन तुम्ही कसं कस्टमाइज करणार? ऑनलाईन जे आहे तेच घ्यायला लागणार ना. बरोबर. सो इकडनं ती आयडिया आली की आपण असा एखादा टूल समजा बनवला की कस्टमरला त्याच्या हातातच डायरेक्ट कस्टमायझेशनची पॉवर दिली तर काय होईल. आणि मग त्याच्यावर आम्ही बिल्ड करून 1 वर्षात इट वॉज आउट. 1 वर्षात पण नाही, विदिन 8 months दॅट टूल वॉज आउट. मी तुमची वेबसाईट चेक केली आणि तिथं मला दिसलं की जे प्रोडक्ट्स असतात त्यांना फार युनिक नावं असतात. तर ते कुठून सुचलं? म्हणजे ते एकदम भारी वाटलं मला की म्हणजे पहिल्यांदा मी अशी वेबसाईट बघितली, एकदम वजीर किंवा थानोस, म्हणजे वेगवेगळे नावं जे आहेत समजा, तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. तर त्यामागची आयडिया कोणाची होती? आयडिया म्हणजे ती सुरुवात ऍक्च्युअली कशी झाली माहितीये का, मी जेव्हा तेव्हा मीच करता होतो, तर मग मीच नावं ठेवायची, मीच डिझाईन करायचं, मीच बनवायचं, सगळं मीच करायचं, पॅकिंग मीच करायचं. तर तेव्हापासून तो एक ट्रेंड चालू झाला. म्हणजे पहिले चप्पल आम्ही काढली रॉयल ब्लॅक. ओके. आणि ते मला नाव जनरल मी ठेवलं, छान वाटतंय. बरोबर. द ओनली क्रायटेरिया इज नाव छान आणि भारदस्त वाटलं पाहिजे. दुसरं म्हणजे सो स्टोरी बिहाइंड इट इज की तेव्हा मला एकदम असं ते स्वतःलाच छान वाटलं, मी रॉयल ब्लॅक घातली आहे असं म्हणायला मला वाटलं की लोकांना खूप आवडेल. बरोबर. आणि ते तसंच झालं. म्हणजे लोकांना आज तुम्ही चॅपल्सच्या स्टोअरला आलात तर त्यांना एक्झॅक्टली माहिती, त्यांना वजीर हवी आहे किंवा त्यांना रॉयल ब्लॅक हवी आहे की त्यांना अराबिका हवी आहे. बरोबर. तर दॅट इज बिकॉज वी पुट दॅट मच एफर्ट. आम्ही तेवढा एफर्ट त्या डिझाईन मध्ये टाकतो की त्याला एक सेन्स ऑफ एलिव्हेशन मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा आता मी एक चपलेला 101, 102, 103 अशी नावं दिली, काय मजा आहे. म्हणजे काय त्या डिझाईनची काय इज्जत उरणार आहे बिचाऱ्या डिझाईनची त्या. सो रॉयल ब्लॅक कुठे आणि 101 कुठे? आता तुम्ही एखाद्या कुठल्या नॉर्मल फुटवेअर स्टोअर मध्ये गेलं, 105 दे रे. बरोबर. आता काय 105? काय त्याला नाव काही आहे की नाही? तर बारसं करा की तसं. त्यामुळे अशी त्याला दॅट इज आर वे ऑफ काय म्हणू शकतो, रिस्पेक्ट देतो आम्ही त्या डिझाईनला. अरे वा. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की समजा तुमची प्राइस रेंज काय असते? प्राइस रेंज आमची 1999, म्हणजे 2000 ते साधारण मग अनलिमिटेड. तरी पण एक अंदाज? आता अंदाज द्यायचा म्हणजे आम्ही सध्या कस्टम शूज पण बनवायला लागलो. म्हणजे लोकांना पाहिजे तसे पाहिजे त्या लेदर्स मध्ये फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. सो इटलीवरून आम्ही लेदर्स मागवतो, काही फ्रान्सवरून लेदर्स मागवतो. सो ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात. बरोबर. मग आता मे बी काही लोकांना धक्का पण बसेल, पण आम्ही 1.5 लाखाचा शूज, बापरे, 50,000 रुपयाची चप्पल असं पण लोकांना बनवून देतो. आणि घेतात लोक, कारण त्याला तेवढा वेळ लागतो, कारण त्या डिझाईनला तेवढं किंवा त्या प्रॉडक्टला तेवढी व्हॅल्यू असते, तेवढी मेहनत पण असते. आमची लोक त्यावर फार घाम गाळतात. त्यामुळे त्याचं तो मोबदला आहे, बाकी त्यात काही नाही. यातच मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा आपण काय करतो, एखादा प्रोडक्ट कुठला पण मला समजा सेल करायचंय, मी ती गोष्ट स्वतः केलेली म्हणून विचारतोय की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची जास्त प्राइस सांगतो समजा, तर कुठेतरी एक भीती असते मनात की यार खरंच हे सेल होईल की नाही. आपल्याला पण थोडंसं धाक वाटतं की यार एवढी किंमत सांगू का नको सांगू. तर हे कसं टॅकल करायला पाहिजे? मी तुला एक उलटा प्रश्न विचारतो की महाग म्हणजे काय? महाग हा रिलेटिव्ह टर्म आहे खूप. बरोबर. म्हणजे जे माझ्यासाठी महाग आहे ते मे बी तुझ्यासाठी नाहीये, किंवा जे आता सचिन तेंडुलकर साठी महाग आहे ते आता बरोबर समजला. सो इट इज अ व्हेरी रिलेटिव्ह टर्म. ओके. म्हणजे माझ्या मते प्रत्येक ब्रँडने आपापला एक
सेक्टर बनवावा, आपला एक निश पकडावा आणि तो तिथे त्या ब्रँडलाच माहिती असतं फक्त की तुम्ही कुठली वस्तू काय प्राइसला विकू शकता. टार्गेटेड ऑडियन्स काय आहे ते माहिती पाहिजे. टार्गेट ऑडियन्स तुम्हाला तुमचा परफेक्ट पाहिजे, माहिती पाहिजे. म्हणजे मला माहिती की मला रस्त्यावरचा प्रत्येक चालणारा माणूस हा माझा कस्टमरच नाही, मला माहिती आहे चांगलं. बरोबर. त्यामुळे मी ते तसं प्राइसिंग करतच नाही. समजा मी आणि एखादी खूप छान वस्तू ही खूप स्वस्त मिळू शकत नाही. बरोबर. त्याच्यात जर का तेवढा एफर्ट टाकायचा असेल तर त्याला तेवढी किंमत लावायलाच लागते, नाही तर तुमचा धंदा सस्टेन होत नाही. बरोबर. त्यामुळे आमचं कल्चरच तसं आहे की एखाद्या प्रॉडक्टमध्ये खूप तुम्ही एफर्ट लावा, आमचा विश्वास असतो तेवढे लोक पैसे देतील आणि ते देतात. मला वाटतं तुम्ही आता फ्रँचायझीज पण चालू केल्यात. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? आता फ्रँचायझीज आम्ही पहिले म्हणजे कारण सांगतो की का केल्या. मी एकटा समजा दुकान काढायला गेलो तर मी किती दुकानं काढेन? मी 20 काढेन, 25 काढेन, 50 काढेन, त्याच्या पुढे काय. पण जर का चॅपर्सचे कस्टमरच चॅपर्सची दुकानं काढायला लागले. बरोबर. कारण मला समजा मी कस्टमर आहे तर मला विश्वास आहे त्या ब्रँडमध्ये की एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही म्हणतो की बिलिव्हर्स, आपल्या ब्रँडमधले जे बिलिव्हर्स आहेत ते लोक नक्की दुकान टाकतील, कारण त्यांना हा ब्रँड पटलाय, त्यांना माहिती आहे की हा ब्रँड काही चुकीचं करणार नाही. हा ब्रँड, त्या ब्रँडवर त्यांना एक विश्वास आहे, एक ट्रस्ट आहे की हा ब्रँड पुढे जाऊन नक्की काहीतरी चांगलं करेल. सो अशा लोकांनी समजा चॅपर्सची दुकानं काढली तर चॅपर्सचा प्रोग्रेस विल बी अनलिमिटेड. बरोबर. म्हणजे त्याला काही लिटरली लिमिट उरणार नाही, कारण मी एकटा 50-100 दुकानाच्या वर मे बी जाऊ शकणार नाही. पण समजा उद्या 1000 चॅपर्सच्या कस्टमर्सनी दुकानं काढायची ठरवली तर ती 1000 दुकानं होतील. बरोबर. आणि दॅट इज आय थिंक अ बेटर वे टू गो फॉरवर्ड. अजून म्हणजे आम्ही ते फ्रँचायझी जी काढली त्याचं सिलेक्शन प्रोसेस, मला ते जाणून घ्यायचं प्रोसेस काय आहे. सो फ्रँचायझी कॉस्ट म्हटलं तर आमची एवढी हाय नाहीये. 20-25 लाखामध्ये पूर्ण दुकान इन्क्लुडिंग इन्व्हेंटरी, फ्रँचायझ फीस सगळं बसतं. पण आमची सिलेक्शन प्रोसेस जरा टफ आहे. म्हणजे इन्क्वायरीज त्यामुळे आम्हाला खूप येतात. पण आम्ही आत्ता नाशिकचं एक उघडलंय आणि थोडे आहेत 1-2 पाहिजे. औंध साईडला पण आहे वाटतं. नाही, औंधला आपलं स्वतःच आहे. पुण्यात मी फ्रँचायझी नाही देणार. ओके ओके. पुण्यात मी स्वतःची काढेन. सो एक तर नाशिकची फर्स्ट फ्रँचायझी नाही, नाशिकची फर्स्ट फ्रँचायझी. ओके ओके. सो पहिला क्रायटेरिया इज द पर्सन नीड्स टू बी अंडर 40. अंडर 40. त्याच्या मागचं कारण म्हणजे तो माणूस यंग आणि डायनॅमिक पाहिजे. दुसरं म्हणजे त्याला या ब्रँडमध्ये विश्वास पाहिजे. आता समजा तो स्वतः 50 वर्षाचा माणूस असेल तर त्याला मे बी आमचे प्रॉडक्ट्सच आवडत नसतील, तर मग इट डझंट मेक सेन्स की तो कशाला फ्रँचायझी घेईल. त्यामुळे ते क्रायटेरिया. दुसरं म्हणजे त्याचं एज्युकेशन चांगलं पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. बरोबर. त्याचं कारण म्हणजे त्याशिवाय तुम्हाला धंदा कळणं थोडं अवघड असतं, म्हणजे वेळ लागतो आणि फ्रँचायझीला वेळ नसतो. म्हणजे फ्रँचायझी जर का पहिल्या 2 वर्षात चालली नाही तर ती चालत नाही. त्यामुळे तुम्हाला वेळ नसतो. त्यामुळे तुम्हाला एक तर बेसिक इंटेलेक्ट पाहिजे, बेसिक हुशारी पाहिजे की ज्याचा ओनली क्रायटेरिया आम्ही लावू शकतो इज की ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. बरोबर. नाही तर तुम्ही जज नाही करू शकत. दुसरं म्हणजे त्याचा 5 वर्ष तरी रिटेलमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. रिटेल और एनी बिझनेस, कुठला तरी बिझनेसमध्ये त्यांनी टॉप लेवलला काम केलेलं असलं पाहिजे. इधर ओनर किंवा ओनरला जवळून बघितलेला असलं पाहिजे. हा तिसरा क्रायटेरिया. म्हणजे त्याला माहिती पाहिजे की धंदा कसा करायचा बेसिकली. बरोबर. आणि चौथा क्रायटेरिया मेन आहे की तुम्ही आमचे चांगले कस्टमर पाहिजेत. म्हणजे तुम्ही आमचे फॅन पाहिजेत. चॅपर्सचे तुम्ही फॅन नसाल तर तुम्ही त्याला ऑर्डिनरी चप्पल म्हणून बघाल की जी ती नाहीये. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर का रिलॅक्सो सारखी चॅपर्स विकायला गेलात तर ती विकली जाणार नाही. तुम्हाला माहिती पाहिजे ती कशी विकायची आहे, कारण त्याला एक स्टेटस आहे, क्लास आहे. जर का त्याला कसं नॉर्मल असं चप्पल फेकून विकली तर ती कोणी विकत घेणार नाही. सो त्याचा जो क्लास आहे तो जपायला पाहिजे. बरोबर. तर यातूनच मला विचारायचं आहे की समजा जर एखादा ग्लोबल लेवलचा एखादा लक्झरी ब्रँड बनवायचा असेल तर माझा माइंडसेट कसा पाहिजे समजा? माइंडसेट म्हणजे आय थिंक एक तर माणूस ॲम्बिशियस पाहिजे. ओके. म्हणजे माणूस जर का ॲम्बिशियस, एवढ्या मोठ्या लेवलचा विचार केला पाहिजे पहिले, आपण करतच नाही. आपल्या इथे एक कमी मला काय जाणवते इज लोक खूप
खूप जास्त विचार करतात यार. म्हणजे आयुष्य छोटं आहे, तुम्ही एवढे विचार नका करू. विचारत तुम्ही समजा 5-10 वर्ष घालवली तर पुढे काय करणार. त्यामुळे आणि समजा तुम्ही केलं काहीतरी आणि फेल झालं तर त्याचं वर्स्ट केस सिनारिओ काय आहे की तो फेल होईल आणि तो धंदा बंद होईल. ह्याच्या पुढे काही होऊ शकतं का आयुष्यात? काहीच होऊ शकत नाही. पण लोकांना दॅट इज लाईक एंड ऑफ स्टोरी, की एखादा धंदा समजा बंद आला तर म्हणजे काय आबाळ फुटलं, तसं नाही आहे. सो तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही चालू केलं पाहिजे पहिले म्हणजे, आणि ते एका चांगल्या विजननी चालू केलं पाहिजे. आपल्या इथे लोकांना खूप लवकर सॅटिस्फॅक्शन मिळतं. एक दुकान झालं सक्सेसफुल झालं, मी महिन्याला 50,000 रुपये कमवतो, बास सेटल झालं. आता सेटल हा जो वर्ड आहे ना, जर का ग्लोबल ब्रँड बनवायचा असेल तर सेटल हा वर्ड तुमच्या डिक्शनरीत नसायला पाहिजे. बरोबर. दुसरं म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट त्या लेवलचं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलंही प्रोडक्ट जगभर नाही नेऊ शकत. उद्या तुम्ही कुठल्या तरी नॉर्मल शूजची कंपनी काढली तर हजारो कंपन्या आहेत ना, का कसे काय तुम्ही ग्लोबली जाणार. सो युनिक पाहिजे. तिसरं म्हणजे इनोव्हेशन डोक्यात पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत समजा तुम्हाला काहीतरी बेटर करावं असं वाटत असेल तर दॅट इज अ साईन की मे बी तुम्ही त्याच्यासाठी बनलायत. बरोबर. म्हणजे समजा आता हा ग्लास घेतला तर त्याच्याबद्दल काय आपण बेटर करू शकतो, असा तुमची विचारसरणी पाहिजे. सो कॉन्स्टंट इनोव्हेशन. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जेन्युइनली पॅशनेट पाहिजे अबाउट बिझनेस. प्रोडक्ट वगैरे सगळं राहिला बाजूला, तो आलं पाहिजे. तो फक्त 20% धंदा असतो. बाकी सगळा धंदा असतो जो सगळे नंबर्स असतात, ऑपरेशन्स असतात, सप्लाय चेन मॅनेजमेंट असतं. हे सगळं तुम्हाला, या सगळ्यात पण तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल ना तर ऍक्च्युली तुम्ही विचार करू शकता की मी एखादा ब्रँड ग्लोबल नेऊ शकतो. फक्त प्रॉडक्ट चांगले खूप लोक बनवतात, बरोबर, पण तो एका वेगळ्या स्केलला नेला ती एक जी नॅक लागते डोक्यात. म्हणजे मी असं म्हणत नाही ती माझ्यात आहे, पण ती मला वाटतं की ती पाहिजे, कारण आपण ग्लोबल लेवलचा विचार करतोय. राईट, बरोबर. आता सेकंड क्वेश्चन असा आहे समजा याच्याशीच रिलेटेड की जर मला एखाद्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर मी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? फॅशन बिझनेसमध्ये सगळ्यात डेंजर झोन म्हणजे इन्व्हेंटरी. सगळे फॅशन ब्रँड जे बंद होतात किंवा फुटवेअर ब्रँड जे बंद होतात त्यांचा जर का आपण स्टडी केला तर 70 to 80% ब्रँड्स जे मरतात ते मरतात इन्व्हेंटरीमुळे. की खूप इन्व्हेंटरी बनवून ठेवली आणि सेलच नाही. आणि ऍट द सेम टाइम खूप कमी इन्व्हेंटरी आहे त्यामुळे सेल नाही आहे. त्यामुळे इन्व्हेंटरीचा जो बॅलन्स पाहिजे ना, दॅट इज व्हेरी इसेन्शियल. म्हणजे हे पण मला का कळलं, जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही फक्त कस्टम मेड द्यायचो आणि तिथे मला जाणवलं की आपण खूप सेफ खेळतोय. स्लो चाललंय. म्हणजे मग ती प्रोग्रेस खूप स्लो होते. एक चप्पल एक बूट एक चप्पल असं ते किती तुम्ही विकणार. सो इट ऑलवेज हॅज टू बी अ बॅलन्स की तुम्हाला किती इन्व्हेंटरी मेंटेन करायची आहे आणि किती तुम्ही मेड टू ऑर्डर इन्व्हेंटरी बनवू शकता. सो त्याच्यावर आय थिंक ती एक काळजी घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या इथे जे मला वाटतं ओव्हरऑल ॲज इंडियन्स आपण लॅक करतो इज ब्रँडिंग. म्हणजे आपण ब्रँडिंगवर खूप फोकस नाही करत. आपण एक कुठल्या तरी डिझायनरला लोगो बनवायला देऊन टाकतो आणि काहीतरी त्यालाच म्हणतो एक तू नाव सुचव आणि मग तसा तो ब्रँड चालू होतो. आता असा सुरू झालेला ब्रँड हा किती पुढे जाईल मला माहित नाही. म्हणजे तो ब्रँड शुड बी यू. बरोबर. म्हणजे आज इंस्टाग्रामवर पण माझा हँडल बघितलं तर मिस्टर चॅपर्स आहे. बरोबर. कारण चॅपर्स म्हणजे मी समजतो स्वतःला. म्हणजे ती जी पर्सनॅलिटी चॅपर्सला आली आहे ती माझी पर्सनॅलिटी आहे. तसं पाहिजे ते की जो फाउंडिंग टीम आहे किंवा फाउंडिंग पर्सन आहे त्याची पर्सनॅलिटी त्यात रिफ्लेक्ट झाली पाहिजे. बरोबर. किंवा तुमच्या कस्टमरला जे हवं आहे ते क्वालिटीज त्या ब्रँडमध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. तर ते जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत ते कस्टमर्स तुमच्याकडे येत नाहीत. त्यामुळे तो ब्रँडिंगला मी म्हणेन खूप जास्ती इम्पॉर्टन्स आहे, एस्पेशली इन द फॅशन वर्ल्ड. कारण तुमचा जो लोगो आहे तो समजा लोक घालून फिरणार असतील तर इट बेटर बी गुड. नाहीतर लोक घालून नाही फिरणार. बरोबर आहे ना, कारण ब्रँड म्हटलं की तुम्ही जास्त पैसे घेऊ शकतात परंतु त्या लेवलचं आपल्याला ते पाहिजे, म्हणजे ब्रँड वाटला पाहिजे. बरोबर. अजून एक मला इथे सांगायचं झालं तर म्हणजे तुमचा ब्रँड हा सगळ्यांटुवर्ड्स एम नका करू. प्रत्येक माणसाला तो ब्रँड आवडलाच पाहिजे अशी गरज नाही. आपल्या इथे लोक काय म्हणतात की अरे नाही हे तू महाग ठेवलेस म्हणजे एवढीच लोक घेतील, हे तू असं केलेस म्हणजे एवढीच लोक घेतील. अरे मग सगळ्यांनी काय घ्यायची गरज आहे. बरोबर आहे. मी समजा नॉर्मल कोल्हापुरी चप्पल 300 रुपयाला जरी विकली असती तरी किंवा 100 रुपयाला तरी सगळे घेणार आहेत का?
सगळे काही केल्या घेणार नाही तुझ्या बरोबर. त्यापेक्षा बिल्ड अ क्लॅन, अशी एक कम्युनिटी बनव की ज्याच्यातली मॅक्सिमम लोक तुझ्याकडे येतील आणि घेतील. आणि त्या कम्युनिटीला तू कसा हळूहळू हळूहळू वाढवतोयस, दॅट इज द गेम. ओके. म्हणजे सगळ्यांना आवडेल म्हणून मी ग्रीन लोगो नाही ब्लॅक लोगो करीन, असं करू नका. इनफॅक्ट ब्रँडिंगमध्ये मी म्हणून सगळ्यात इम्पॉर्टन्स मी कशात देईन इज टू स्टँड आउट. लोकांपेक्षा काय वेगळे आहेत, लोकांपेक्षा काय तुमचं वेगळं ब्रँडिंग आहे हे बघायला पाहिजे ना, की हे जास्ती लोकांना आवडणार नाही हे नाही करत मी. हा एक ॲटिट्यूड ब्रँडिंगमध्ये आपण बदलला पाहिजे. ओके. आणि मग तुला अशी भीती नाही वाटत का की समजा तू जे करतोयस तसं उद्या 10 लोक करतील समजा, मला वाटतं की ते कॉम्पिटिटर्स तुझे तयार पण असतील सध्याच्या कंडिशनला, सुरुवातीला तरी तू एकटा असला समजा, आज त्याची थोडी भीती नाही वाटत? भीतीपेक्षा मला इनफॅक्ट चांगलं वाटतं माहिती का. मी आता फक्त मुंबईचं जर का बघितलंच ना तू, तर आज चॅपर्सचे मुंबईत 1 लाख डुप्लिकेट बनतात महिन्याला. तेच म्हणतोय मी. आणि काय काय नाव आहेत, क्लॅपर्स आहे, चॉपर्स आहे, अजून काय चॅपेल्स आहे, अजून काय काय भरपूर भन्नाट नाव आहेत. मुंबईलाच फक्त मुंबईला. मुंबईतून 1 लाख महिन्याला शिप होतात चॅपर्सचे डुप्लिकेट्स. तर आता इथे मला लोक नेहमी म्हणतात की यार तुझा धंदा खातायत रे ते. मी उलटं म्हणेन ते लोक नवीन कोल्हापुरी घालायला शिकवतायत लोक, बरोबर, एज्युकेट करतायत. आणि तसं म्हणलं ना तर डुप्लिकेट घेणारा माणूस कधी ओरिजिनल घेत नाही, तेवढा आहे. आणि ओरिजिनल घेणारा माणूस कधी डुप्लिकेट घेत नाही. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाहीये. पण ॲट द सेम टाइम जर का तुम्ही आमचे एक्झॅक्ट डिझाईन्स कॉपी करणार असाल तर ऑफकोर्स ते बरोबर लिगली परस्यू करायला लागतं ते, त्यात काही डाऊट नाही. पण भीती म्हणलीच तर भीती नाही वाटत मला. इनफॅक्ट चांगलं वाटतं की अरे आपण डेव्हलप केलेलं प्रॉडक्ट आज रस्त्यावरचा पोरगा घालून फिरतो. बरोबर. म्हणजे तू टिळक रोडला समजा गेलास तर प्रत्येक दुकानात डुप्लिकेट चॅपर्स. बरोबर. आणि लोक कॉपी पण एखाद्या फेमस ब्रँडचीच करतात. एक्झॅक्टली. ती पण एक चांगली गोष्ट आहे की म्हणजे असं वाटतं की आपण काहीतरी केलेलं आहे म्हणून लोक कॉपी करतात. म्हणजे कधी कधी तर मला इतकं हसू येतं, आमच्याच फोनवर लोक फोन करतात, ब्रँडच्या फोनवर, आणि लोक विचारतात चॅपर्सची फर्स्ट कॉपी आहे का. म्हणजे ते आम्हाला अम्युझिंग वाटतं की तुम्ही कसं काय असं त्याच ब्रँडला फोन करून विचारता डुप्लिकेट आहे का. बरोबर. पण मग ते मिक्स्ड फिलिंग्स म्हणू शकतो त्याला. कधी कधी खूप दुःख होतं की आपण काहीतरी क्रिएट केलं आहे एक ब्रँड कष्ट करून खूप, आणि एखादं डिझाईन पण ऑल्सो, आणि ते हे या लोकांनी फुकट घेतलं. बरोबर आहे. आणि आता लाखोनी विकतायत ते चपला. पण कुठेतरी इट ऑलवेज हॅज टू बी अ ट्रेड ऑफ, की मग तुला नुसतंच विकायचंय का तुला एक लेगेसी क्रिएट करायची. बरोबर, ते महत्वाचं आहे. सो मला ती एक लेगेसी क्रिएट करायची आहे. मला हा ब्रँड 100 वर्षांनी जरी कोणी बघितला तरी ते म्हणले पाहिजे क्या ब्रँड पण आहे यार. बरोबर ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. ओके. तर मला आता सांग की तुला काय वाटतं की समजा आपल्या इंडियामध्ये असे बरेच वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, जसं आपली कोल्हापुरी झाली, तर अजून तुला काय वाटतं की कोणते कोणते असे प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये ग्लोबल लेवलचा ब्रँड आपण बनवू शकतो? खूपच प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे फुटवेअर रिलेटेड म्हणलास ना तर आपण लिटरली एकही प्रॉडक्टचा आजपर्यंत ब्रँड बनवला नाही. जगाच्या पातळीवर बघितलंस तू तर तुला युरोपमध्ये एक तरी माणूस दिसतो का रे इंडियन फुटवेअर घातलेला? नाही, कधीच नाही दिसणार. आपण का स्केचर्स घालतो, किंवा आपण का रनिंग शूज घालतो त्यांचे, आपण का ग्रीसमधून सँडल्स आणून लोक म्हणतात की अरे ग्रीक सँडल्स येते रे. अरे आपल्या इथे सगळं बनवू शकतं. आणि फक्त तुला मी म्हणलं तसं आपल्या इथे लोकांना ब्रँडिंग येत नाही, आणि चांगल्या क्वालिटीचं बनवू शकतं. मला असं वाटतं खूप चांगल्या क्वालिटीचे बनवणारे लोक आहेत आपल्या इथे, पण त्यांचा तोच विश्वास आहे की बाबा किंमत नाही मिळणार आपल्याला. बरोबर. अर्थातच तुम्ही पहिली जोडी जर का 10,000 रुपयाला विकायला गेला नाही मिळणार आहे तुम्हाला किंमत. तुम्हाला पहिली जोडी 1,000-1,500 रुपयाला विकायला लागेल. तुम्हाला हळूहळू ती क्वालिटी एस्केलेट करत जायला लागेल आणि हळूहळू प्राइस वाढवायला लागेल. बरोबर. तेव्हा कुठे जाऊन तो तुमचा ब्रँड बनेल. तुम्ही पहिली जोडी 10,000 रुपयाला विकलात लोक वेडं समजतील तुम्हाला. बरोबर आहे. सो आपल्या इथे गोष्टी तशा म्हणलास तर खूप जास्ती आहेत. म्हणजे मोजड्या म्हणतो, किंवा एक आम्ही आता रिसेंटली प्रॉडक्ट काढलाय तो अजून मार्केटमध्ये यायचा आहे, पटियाला सँडल्स म्हणून. ओके. अमेझिंग प्रॉडक्ट आहे.
मला वाटतंय तो इव्हन युरोपमध्ये लोक लग्नांमध्ये घालतील किंवा एकदम रॉयल दिसतो असा. तर तो आता थोड्या दिवसात सगळ्यांना दिसेलच. पण असे भरपूर प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत. म्हणजे फुटवेअर रिलेटेड मी तुला हे म्हणलं, आता ज्योतीज म्हण राजस्थानी, किंवा पटियाला मधले सँडल्स म्हण, किंवा इव्हन पाकिस्तान मधले काही खस्ता सँडल्स म्हणून असतात की ज्याच्यावर एम्ब्रॉयडरी असते पूर्ण, की जे सचिन सरांकडून मला ऍक्च्युली प्रॉडक्ट कळलं. त्यांनी मला एक ते प्रॉडक्ट दिलं आणि ते म्हणले हर्ष मला सेम पाहिजे प्रॉडक्ट. मग मी त्यांना ते प्रॉडक्ट बनवून दिलं. ओके. सो तिथे पाकिस्तानमधल्या पण इतक्या छान छान गोष्टी आहेत की ज्या ग्लोबल जाऊ शकतात. आणि मला नाही वाटत इथे आपण इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश खेळलं पाहिजे. मला वाटतं इथे आपण ॲज एशिया बघितलं पाहिजे लोकांना, की एशियन फुटवेअर का पुढे जात नाही. बरोबर. म्हणजे आपण सगळं वेस्टर्न कल्चरकडून घेतोय. शूज म्हण, आता आपण जीन्स घातल्यात, बरोबर, सगळं आपण का तिकडनं घेतलं पाहिजे. काहीतरी आपलं पण त्यांच्याकडे जाऊ द्या की त्यांना पण कधीतरी धोती घालू द्या, कधी कोल्हापुरी चप्पल घालू द्या, कधी मोजडी घालू द्या. सो माझं विजन ते आहे की मला इकडचे प्रॉडक्ट्स बाहेर जाऊन फेमस करायचे. तू जो ब्रँड बनवलाय समजा ग्लोबल लेवलचा आहे, त्याच्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये अनेक चेंजेस आले असतील. तर अशी कुठली गोष्ट आहे की समजा तू ज्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहेस, समजा की याच्यामुळे ही गोष्ट खूप भारी घडली? मला चॅपर्सनीच सगळं दिलंय यार आयुष्यात. म्हणजे मी 24 वर्षाचा असतानापर्यंत माझ्या आई बाबांनी मला सगळं दिलं. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. पहिले म्हणजे की इतके चांगली मला फॅमिली मिळाली, चांगले आई वडील मिळाले की ज्यांनी मला सगळं प्रोव्हाइड केलं, सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या. पण 24-25 वर्षाच्या पलीकडे मला जे दिलंय ते फक्त आणि फक्त चॅपर्सनी दिलंय. म्हणजे आज मला लोक ओळखतात, किंवा आज मी एका फोनवर सचिन तेंडुलकरकडे जाऊ शकतो, किंवा MS धोनीकडे जाऊ शकतो, किंवा राज ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतो, अजित पवार साहेबांकडे जाऊ शकतो एका फोनवर. बरोबर. हे मी काय केलं असतं तर असं झालं असतं मला नाही माहिती. नाही. आणि महाराष्ट्रातला किंवा इंडियातली किती लोक असे पोचू शकत असतील की मी उद्या तुमच्याकडे येतोय. नाही, खूप भारी भारी लोकांकडे. आणि म्हणजे पैसा आहे लोकांकडे, सगळं आहे, म्हणजे पण नाही जाऊ शकत. कितीतरी चांगले चांगले पॉलिटिकल लोक, चांगले चांगले ऍक्टर्स, चांगले चांगले क्रिकेटर्स, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग, झहीर खान, हे सगळे मला नाही वाटत कोणाकडे नंबर्स असतील किंवा कोण त्यांना फोन करून हाय व्हॉट्सअप म्हणू शकतं. म्हणजे जेन्युइनली मला कळतच नाही ते माझ्याशी का बोलतात ऑनेस्टली. म्हणजे सचिन सरांबरोबर तर मी पोहे खाल्लेत यार, कसं काय शक्य आहे. म्हणजे ते स्वप्न असतं भरपूर लोकांसाठी. माझ्यासाठी पण होतं, पण ते आता माझं पूर्ण झालंय. बरोबर. आणि त्यांनी मला पोहे वाढलेच होता नी रे. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि ही त्यांच्या पर्सनॅलिटी बद्दल पण दाखवते की म्हणजे इतक्या मोठ्या लेवलचा माणूस किती हंबल आहे, फॅन्टॅस्टिक माणूस आहे. सो हे सगळ्यात मला वाटतंय की मला चॅपर्सनी दिलंय. दुसरं म्हणजे काय, माझी एक चांगली लाईफस्टाईल आहे ते मी चॅपर्समुळे मेंटेन करू शकलो. मे बी जॉब करत असतो तर मला जमलं नसतं. बरोबर. किंवा काही वेगळा धंदा केला असता तर मे बी जमला नसता. किंवा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला माझी बायको पण चॅपर्सनी दिली आहे रे. म्हणजे चॅपर्सच्या दुकानात ती चप्पल विकत घ्यायला आली होती. आणि त्याच्यानंतर आमची कहाणी सुरू झाली. सगळ्यात भारी एक्सपिरियन्स. सगळं चॅपर्सनी दिलंय. त्यामुळे गेले 8 वर्षात जे मिळाले ते सगळं चॅपर्सनी दिले. अरे वा. मला सांग, तू शार्क टँकमध्ये पण जाऊन आलाय वाटतं. तर त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुझा कसा होता? हा प्रश्न म्हणजे लिटरली जलेपे नमक आहे माहिती का. म्हणजे मला जेवढा आनंद आहे ना की मी शार्क टँकवर जाऊन आलोय, तेवढंच मला दुःख आहे की मी तिथे चांगलं परफॉर्म नाही केलं. म्हणजे मी आय वॉज नॉट माय सेल्फ. म्हणजे काहीतरी त्या दिवशी माझं हुकलं होतं आणि मी स्टोरी पण चुकीची प्रेझेंट केली. चुकीचीपेक्षा मी जे पिच द्यायला पाहिजे होतं ना ते पिच न देता मी वेगळं पिच दिलं. म्हणजे मी फक्त कस्टमायझेशन रिलेटेड पिच दिलं. ओके. वेरॅज चॅपर्स मी फक्त कस्टमायझेशन बद्दल नाहीच आहे. मी असं पिच दिलं की कस्टमाइज्ड फुटवेअर कसं पुढे जाऊ शकतं. वेरॅज मी कोल्हापुरी चप्पल पुढे ठेवायला पाहिजे होती सगळ्यात. बरोबर. तुझी ब्रँडची आयडेंटिटी काय आहे? एक्झॅक्टली. म्हणजे मला इनफॅक्ट अनुपम मित्तल तिथे म्हणलाच होता की यार आप कोल्हापुरी चप्पल पे फोकस करो, ये क्या लेके बैठे आप कस्टमायझेशन ये वो. सो तेव्हा मला ते रिअलाइज झालं होतं, पण इट वॉज टू लेट. कारण मी तेव्हा काय झालं, आपण ते कस्टमायझेशन टूल आपण इंडियाज फर्स्ट व्हर्च्युअल कस्टमायझर लॉन्च केला होता आणि त्याच्यामुळेच मी ऍक्च्युली तिथपर्यंत मे बी पोचलो सुद्धा होतो की पॅनलिस्ट शार्क्सच्या समोर मी त्या टूलमुळे पण पोचलो असेल, कारण इट वॉज व्हेरी युनिक. बरोबर. म्हणजे इमॅजिन कर एक मोठी स्क्रीन,
त्यावर एक तुला चप्पल किंवा बूट दिसतोय. तेव्हा अनफॉर्च्युनेटली पहिल्यांदा आम्ही ते बुटाचं कस्टमायझेशन सॉफ्टवेअर बनवलं होतं, कारण दॅट वॉज स्लाइटली इझियर. कोल्हापुरी चप्पलमध्ये इंट्रिकसीज खूप होत्या, त्यामुळे आम्ही म्हटलं हे बनवून ट्राय करू. आणि तेव्हा शार्क टँकचं ऍप्लिकेशन ओपन झालं आणि मी रॅन्डम एक एंट्री टाकून दिली होती. आता कुठल्याही मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा मनातून कुठेतरी आपल्याला माहिती असतं होणारच नाही. बरोबर तसा मी तो फॉर्म, आणि मला वाटतं की त्यावेळेस नवीन पण होता ना, नवीन होता, बऱ्याच लोकांना माहिती पण नव्हतं एक्झॅक्टली. मी म्हणून आपलं भरून पाठवून दिलं. एका मित्राने मला ती लिंक पाठवली होती, ऑनेस्टली ती मला माहिती पण नव्हतं ओपन झाली का काय झाले. मी आपलं भरून पाठवून दिलं आणि तेव्हा मी त्यात या एंट्रीमध्ये हे टाकलं होतं की इट इज ऑल अबाउट कस्टमायझेशन. आणि तो इंडियाज फर्स्ट कस्टमायझर हा त्याचा व्हिडिओ टाकला होता. तो स्क्रीन, त्याच्यावर टच स्क्रीनवर सगळं लोफर्स तो कस्टमाइज होऊन फिरत होता असा. आणि तेव्हा अनफॉर्च्युनेटली कोल्हापुरी चप्पल आम्ही अजून बनवली नव्हती, कारण लाईक आय सेड ती अवघड होती खूप जास्त बनवायला. त्यामुळे म्हटलं पहिले आपण शूजनी ट्राय करू की सॉफ्टवेअर काम करतंय काय. त्यामुळे अशा आहे ना तो पहिला आम्ही शूजचा व्हिडिओ बनवला होता, शूजचं टच स्क्रीन. आणि त्यामुळे मला तेच पिच करायला लागलं, कारण माझ्याकडे कोल्हापुरीचं सॉफ्टवेअरच नव्हतं. आणि मी तिथे ते पिच केलं म्हणल्यावर शार्क्सच्या समोर कसं वेगळं जाऊन पिच करणार. त्यामुळे मी ते असं एका ह्याच्यात अडकलो. मला कोल्हापुरी चप्पलची ऍक्च्युली माझी स्पेशालिटी आहे, ऍक्च्युली आयडेंटिटी आहे, खरंच आयडेंटिटी जी आहे ती मी तिथे पिचच नाही केली. ओके. त्यामुळे ते मला इतकं लागतं अजून ना मनातून. पण ऑल सेड अँड डन एक्सपिरियन्स खूपच भारी होता. म्हणजे मी तुला म्हटलं तसं एक 2.5 का 3 लाख ॲप्लिकंट्स होते, त्यापैकी मी फायनल 150 मध्ये होतो. ओके. 150 लोकांनी शार्क्सला प्रेझेंट केलं, 150 का 200 लोकांनी शार्क्सना प्रेझेंट केलं. आणि त्याच्यापैकी काहीतरी आय थिंक 50 का नाही 70 का 80 लोकांचं, 200 पैकी 70 का 80 लोकांचं एअर झालं. आता अनफॉर्च्युनेटली आमचं एअरच झालं नाही, कारण फंडिंग नाही मिळालं. कारण ते पियुष बन्सल आणि अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल सगळेच म्हणले इनफॅक्ट की कस्टमायझेशनमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. ओके. कारण कस्टमायझेशन इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. एक चप्पल ऑर्डर येणार, एक बूट ऑर्डर येणार, तेव्हा अनफॉर्च्युनेटली एक बूट ऑर्डर येणार, मग तो तुम्ही बनवून पाठवणार, मग त्यात डिफेक्ट्स काढणार, असं तसं त्यांनी खूप रिझन दिले. आणि विच वर फेअर यार, मला डोक्यात माहिती होतं की आपला जो राजा आहे तोच आपण मागे लपवलाय. पण आता ते चूक झाली होती ती फॉर्म भरताना, त्याला काहीच करू शकत नव्हतो. आणि जर मी शूजच्या फॉर्मनी समजा आज गेलो असतो आणि कोल्हापुरी चप्पल पिच केली असते, मला बाहेर झाकलला असता. त्यामुळे मला पिच तर हेच करायला लागणार होतं. पण ऍट द सेम टाइम म्हणतात ना, ते आतून येत नव्हता, तो पंच यायला पाहिजे तो येतच नव्हता. कारण मला शूजची काही एवढी पडली नाही आहे यार. मला कोल्हापुरी चप्पल जी माझी आयडेंटिटी आहे तीच मी तिथे प्रेझेंट नाही करू शकलो. त्यामुळे इतकं वाईट वाटतं मला त्या बाबतीत. पण एक्सपिरियन्स खूप भारी होता. सगळ्या शार्क्सला भेटलो, एवढे जे ॲटलिस्ट हे कळलं की एक आपण नॉर्मल कन्सेप्ट घेऊन गेलो होतो कस्टमायझेशनची. कोल्हापुरी चप्पलचा काही एवढा संबंध नव्हता, तरी आपण 2.5 लाखापैकी 200 मध्ये पोहोचलो. ती पण मोठी गोष्ट आहे. सो तिथे मला आनंद झाला. पण ॲट द सेम टाइम हे मला नक्की माहिती आहे की मी जर का कोल्हापुरी चप्पल तिथे पिच केली असती ना, आजपर्यंत एवढं मोठं डील झालं नसतं जेवढं हे झालं. आणि मला पण विश्वास होता, म्हणजे मी ज्यावेळेस तुझी पोस्ट पाहिली होती ना, तर मला पण झालं की यार म्हटलं असं कसं शक्य आहे की यार डील पण नाही झाली आणि एपिसोड पण ऑन एअर नाही झाला, की नेमकं काय रिझन आहे. खरं तर आजच्या एपिसोडमुळे मला चान्स मिळाला तुला ते पर्सनली विचारायला. मी लिटरली कोणाशी बोलतच नाही या बाबतीत, माहिती का. मला स्वतःचा इतका राग येतो. तेच ना. पण आता काय माहिती, झालंय ते झालंय, त्याला मी काही करू शकत नाही. जे मी जसं मी तुला म्हणलं, एक पाऊल टाका पुढे, संपला विषय. आणि लर्निंग काय होती सगळ्यात मोठी, की बा तू काय सांगशील शार्क टँकची? पहिले म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल खूप कॉन्फिडंट असायला लागतं. म्हणजे तुम्ही जे त्यांना दाखवताय ते खूप इम्पॉर्टंट आहे जास्ती. ते रिअल असलं पाहिजे, बेसिकली रिअल पेक्षा भारी असलं पाहिजे. ओके. त्यांना फॉर्ममध्ये काय असतं माहिती आहे का, पहिला बेसिक फॉर्म असतो तुमची वेबसाईट आहे, ते तुमचं ॲम्बिशन काय आहे, गोल्स काय. दुसरा जो ती इझियर स्टेज आहे म्हणेन मी, पण ती त्यांच्यासाठी मेन स्टेज आहे. कारण ते 2 लाखावरून डायरेक्ट 5,000 येतात पहिल्या फॉर्म नंतर. आणि मग दुसऱ्या फॉर्म नंतर ते 5,000 पासून 200 पर्यंत यायचं. त्यामुळे ती एकदम टफ प्रोसेस आहे. ओके. पण इथे तुम्ही मेन सिलेक्ट होता की म्हणजे पहिली आयडिया कशी बाबा. ओके. पहिली प्रोसेस फॉर्मची, त्यानंतर मग सेकंड लेवलला काय? सेकंड लेवलला तुम्हाला व्हिडिओ पाठवायला लागतो एक पिच करताना. ओके. की तुम्ही समजा इमॅजिन करा शार्क्स आर इन फ्रंट ऑफ यू, तुम्ही कसं पिच करा.
आणि तुम्ही त्यांना काय दाखवाल, कसं दाखवाल, इथे काय आहे, तिथे काय, सगळं प्रॉपर पिच जे मी बरोबर शार्क्सच्या समोर दिलं तसंच पिच मला व्हिडिओमध्ये पाठवायला लागलो. तिसरा प्रोसेस वॉज तुमच्या प्रॉडक्टचे डिटेल्ड व्हिडिओज पूर्ण. ओके. की जिथे मला शूजचे पाठवायला लागले आणि तुमचे ओव्हरऑल बिझनेसचे व्हिडिओज, म्हणजे तुमचं स्टोअर कसं आहे, तुमचे एम्प्लॉईजचे काही 1-2 इंटरव्ह्यू समजा तुम्ही देऊ शकलात तर, किंवा तुमचं वर्कशॉप कसं आहे, तुमचं सोशल मीडियाचं पेज कसं आहे, या सगळ्याचा एक व्हिडिओ असतो. मग एक असतं ग्रुप इंटरव्ह्यू, की ते ग्रुपमध्ये तुम्हाला छानपैकी बसून ग्रिल करतात. तुम्हाला नुसतं ते रोडीजची ऑडिशन आठवते तसं असतं. ओके. आणि मग एक पर्सनल इंटरव्ह्यू असतो. म्हणजे ती शार्क टँकची टीम तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेते 1-on-1. ओके. आणि मग तुम्हाला इधर मेल येतो नाही तर नाही. एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल प्रोसेस असते 2-3 महिन्यांची. सो माझं आय थिंक आम्ही का तिथे गेलो, एक तर वन वॉज द सॉफ्टवेअर की विच वॉज इंडियाज फर्स्ट. आम्ही ते टर्मच त्याला आम्ही इंडियाज फर्स्ट करवतो कारण इट इज इंडियाज फर्स्ट. आणि दुसरं म्हणजे आम्ही प्रेझेंट खूप भारी करतो. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही ओव्हरऑल प्रेझेंटेशनमध्ये खूप चांगले होतो चॅपर्स. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही आमचं बघा, किंवा आम्ही एक 4 मिनिटाचा व्हिडिओ त्यांना बनवून पाठवला होता की व्हॉट इज चॅपर्स. तिथे मी पिच करवतो, मग साईडनी माझा कारागिरी येऊन लेदर सिलेक्ट करून असा चप्पल बनवत होता. मग असं एकदम फॅन्सी व्हिडिओ बनवला होता. चांगले 50-70 हजार रुपये खर्च केले होते त्या व्हिडिओवर. त्यामुळे तो व्हिडिओ एकदम भारी झाला होता, टॉप नॉच एकदम. मग आधी चॅपर्सचा लोगो, मग नंतर एंडला चॅपर्सच्या वर्कशॉपची बिल्डिंग जी आहे ती फ्लॅश होती अशी मस्त. मग एंडला विजन आमची काय आहे, मग मधून आमचे प्रॉडक्ट असे स्लाईड होत आहेत मधून. एकदम भारी व्हिडिओ. आय थिंक ते नॅक आहे. म्हणजे ते तुम्ही करायला पाहिजे. त्यांना एकदा तुम्हाला दिसलं ना की हा माणूस खूप एफर्ट घेतोय त्यासाठी, तर ते दॅट वर्क्स वेल. लर्निंग म्हणजे पहिले म्हणजे तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते पिच करा प्लीज, दुसरं काही करू नका. मला अनफॉर्च्युनेटली ते करायला लागलं, पण त्याला पर्याय नाही. आणि शार्क्सला अॅनलाइज करून द्यावा. ओके. म्हणजे जर का तुम्ही पोचलात तिथे, हे मी पोचल्यानंतरचं सांगतोय की प्रत्येक शार्कच्या काही क्वालिटीज आहेत. म्हणजे कोणाला प्रॉफिट मेकिंग बिझनेसेस आवडतात तर त्याच्यासाठी ते काही तुम्ही बोलू शकता का, किंवा कोणाला ब्रँडिंग खूप आवडतं. फॉर एक्झाम्पल विनीता मला म्हणली की तुमचं ब्रँडिंग खूपच भारी आहे, ब्रँडिंग फॅन्टॅस्टिक आहे तुमचं. बरोबर. ब्रँडिंग पॅकेजिंग ती म्हणली व्हेरी नाईस, 10/10. सो अनुपम मित्तल मला ओव्हरऑल विजन, लॉंगर टर्म विजनचं बोलवतो, कारण ही इज अ व्हेरी लॉंग टर्म इन्व्हेस्टर. म्हणजे आज इन्व्हेस्ट केलं तर 5 वर्षांनी मे बी बाहेर पडायचा विचार करतो. किंवा पियुष बन्सलला टेक्नॉलॉजी खूप आवडते. ओके. सो मी जेव्हा इंडियाज फर्स्ट व्हर्च्युअल कस्टमायझेशन सॉफ्टवेअर म्हणलं तर मला पहिला डायलॉग त्यांनी म्हणला, यार हम लोग ने जो चष्मे में किया है वो अपने जूतों में कर दिखाया, व्हेरी गुड. बरोबर. आणि त्यांनी येऊन स्वतःने ट्राय केलं आमचं सॉफ्टवेअर, आणि ही ऍक्च्युली सेड की तुझं सॉफ्टवेअर इज मच बेटर देन लेन्सकार्ट. तिथे मी ढगात पोचलो होतो, पण नंतर त्यांनी तोंडावर पाडलं मला कोणीच फंडिंग न देऊन. पण ठीक आहे, म्हणजे हे सगळंच आपण लर्निंग कर म्हणून मी घेतलं की आता काय असं झालं. बरोबर. पण आणि अजून एक म्हणजे अमन गुप्ताला स्पॉन्टेनियस लोक आवडतात. अमन गुप्ता इज ओनली फाउंडर्स गाय. फाउंडर कॉन्फिडेंट त्याला दिसला ना की इज इन. ओके. तो मला पण तेच म्हणला की यार प्रॉडक्ट यार आपका गलत आहे. गलत म्हणजे आता ऑब्व्हियसली मला माहिती होतं गलतच आहे, पण काय आता ठीक आहे. तोही तेच म्हणला कोल्हापुरी चप्पल पैकी फोकस नाही करू रे बाबा. त्याला कुठून सांगू आता, मी कोल्हापुरी चप्पलचाच ब्रँड आहे बाबा. आता हे आम्ही नवीन काहीतरी डेव्हलप करत होतो म्हणून झालंय. ओके. आणि मग आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत, की काय विजन आहे पुढचं? फ्युचर आता एक तर फ्रँचायझी. फ्रँचायझिंग मध्ये आम्हाला शिरायचं आहे. अजून आम्ही त्याच्यात स्टार्ट केलंय, म्हणजे तेवढं सिरियसली त्यात घुसलो नाहीये, पण आता ते करायचं. आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन जग मला खूप एक्सप्लोअर करायचंय. म्हणजे मला आत्तापर्यंत आय थिंक ऑनलाईन मध्ये आम्ही थोडे जरा कमी पडत होतो कुठेतरी. सोशल मीडिया ऑफकोर्स आमचं स्ट्रॉंग आहे, पण ऑनलाईन आमचा जो बाईंग एक्सपिरियन्स आहे तो मला खूप बेटर करायचा आहे. ओके. म्हणजे इतका बेटर करायचा आहे आणि सप्लाय चेन इतकी स्ट्रॉंग करायची आहे की ती चप्पल किंवा शूज किंवा जे मोजडी वॉट एव्हर ती जगभरात आपण पोचवू शकलो पाहिजे इन मे बी अ वीक ऑर समथिंग. म्हणजे ज्यांनी ते कम्प्लिटली रेव्होल्युशनाइज होईल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फॅब इंडिया कसं आहे,
फॅब इंडियाचे इतके टच पॉईंट्स आहेत, कस्टमर टच पॉईंट, की तुम्ही इथे जाऊन विकत घेऊ शकता, तिथे जाऊन विकत घेऊ शकता. तसं मला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन पण वाढवायचं. बरोबर. म्हणजे आता आम्ही फक्त डिस्ट्रीब्युशन म्हणलं तर फक्त महाराष्ट्रात होत आणि हैदराबादमध्ये 1-2 स्टोर्समध्ये होत. महाराष्ट्रात पण आमचे साधारण एक 45 टच पॉईंट्स आहेत. ओके. सो ते आय थिंक पुढच्या वर्षीपर्यंत जाऊ शकतील 100पर्यंत. आणि मग वी मूव्ह आउट ऑफ महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश म्हणजे हैदराबादमध्ये आहे, पण गुजरातमध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे, दिल्लीमध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे, की जिथे वेडिंग्स इतके सिरियसली घेतात लोक, की म्हणजे आयुष्यापेक्षा जास्ती सिरियसली तिथे वेडिंग्स घेतात. सो असे बरेच प्लॅन्स आहेत इंडियाभर पहिले न्यायचं आणि मग ग्लोबल लेवलला कुठेतरी आपण पोचू. बरोबर. आणि एक शेवटची ॲडवाईस काय देशील, समजा जी ऑडियन्स आता हा शो पाहते, कारण जर या पॉईंटपर्यंत जर ते पाहत आहे समजा, तर ते ऑब्व्हियसली कुठेतरी सिरियस आहेत आणि त्यांना स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं आहे, बरोबर, तर त्यांच्यासाठी काय ॲडवाईस देशील? दोन ॲडवाईस देईन. एक तर घाबरू नका. म्हणजे मी म्हणत नाही मी घाबरत नाही, पण म्हणतात ना डर के आगे जीत आहे. बरोबर. तर ते खरंच आहे. म्हणजे मी समजा तेव्हा घाबरलो असतो, कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड क्रिएट करायचा, कसं काय करायचा. एक पाऊल टाका, पुढचं पाऊल ऑटोमॅटिकली येईल, त्याच्या पुढचं पाऊल टाका, त्याच्या पुढचं ऑटोमॅटिकली येईल. बरोबर. सो जर का आपलं यूथ, आणि अरे आपल्याकडे केवढं यूथ आहे यार, म्हणजे 65% आपलं जे देश आहे ते 35 वर्षाच्या खालचे लोक आहेत. तर म्हणजे आपल्याकडे इमॅजिन कर काय पोटेन्शियल आहे. म्हणजे प्रत्येक दुसरा माणूस जर का असा विचार करायला लागला ना की मी काहीही करू शकतो, तर आय थिंक म्हणजे जे आपण आता आय थिंक 4 नंबरवर आलोय जगात, ते आपण 1 नंबरवर जायला काय फार वेळ लागणार नाही. बरोबर. सो सगळ्यात पहिली तर ती अगदी कळकळून सांगतो लोकांना, म्हणजे की अजिबात घाबरू नका, करून बघा ना, काय होणार आहे, काय होईल जास्तीत जास्त. ठीक आहे तुम्ही नाही झालात डॉक्टर, नाही झालात इंजिनियर, मी पण नाही होऊ शकलो, मला पण व्हायचं होतं इंजिनियर, एकेकाळी नाही होऊ शकलो ना. पण म्हणजे लाईफ इज अबाउट द फ्युचर. तुम्ही मागे नाही बघत राहा, असं झालं माझं मग आता काय होईल, तसं झालं मग तुम्ही पुढे बघा ना. बरोबर. सो नंबर 1 इज दॅट, घाबरू नका, कायम विश्वास ठेवा स्वतःमध्ये, विश्वास ठेवा की मी काहीही करू शकतो. माझं जेन्युइनली मत आहे. म्हणजे काही लोक मला म्हणतात की तू थोडा वेडा पण आहेस, सो पण माझं जेन्युइनली असं मत आहे की मी काहीही करू शकतो. बरोबर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बरं का, मी स्वतःची स्तुती करत नाहीये, पण मी एक एक्झाम्पल देतोय की हे थॉट प्रोसेस कुठून आली. मी जेव्हा 17 वर्षाचा होतो ना, तेव्हा साधारण 12वीमध्ये, तेव्हा सेम हाईटला माझं वजन होतं 60 किलो. एकदम लुकडा होतो मी. आणि तेव्हा मला फार लाज वाटायची, कारण बाकी सगळ्या लोकांना गर्लफ्रेंड्स होत्या, मला गर्लफ्रेंड नव्हती, किंवा माझ्याशी फार लोक बोलायला यायची नाही, कारण मी असा थोडा रिझर्व्ड होतो आणि पर्सनॅलिटी नव्हती बेसिकली, काय ते मिडल पार्टिंगचे असे केस होते. तर तेव्हा मी ठरवलं की आता आपल्याला आपली पर्सनॅलिटीवर काम करायचं. आणि मी 1.5 वर्षात, बरोबर 2000 आय थिंक 11 ते 13 मध्ये 1.5-2 वर्षात मी डायरेक्ट गेलो वजन 60 ते वजन 88. मी एवढं मरणाचं जिम केलं, म्हणजे मी जिम मध्येच राहायचो. बरोबर. म्हणजे मी 100 किलोनी चेस्ट मारायला लागलो. सो ते का, तर ती ही इनहेरिट जी बिलीफ आहे की मी काहीही करू शकतो. बरोबर. आय थिंक ती आपल्यामध्ये कमी आहे, आणि ती कमी असायची काही कारण नाही आहे. आपण सगळे इतके भारी आहे, आपण जगावर रूल करणारे 2050ला, यात मला काहीच डाऊट नाही आहे. बरोबर. सो आय थिंक आपल्या इथे सेल्फ डाऊट काढून टाका, नका विचार करू, एक पाऊल घ्या, तुला म्हणलं तसं. बरोबर. दुसरं म्हणजे सजेशन आईबाबांना देईन. डॉक्टर, इंजिनियर मान्य आहे, पण फक्त ते नाही ना आयुष्यात. कोणाला बनवू द्या फुटबॉलर, क्रिकेटर बनवू द्या, कोणाला चपला बनवू द्या, काय होणार आहे. बरोबर. अल्टिमेटली स्वतःचं आयुष्य असतं ना. काय होईल, वाईट झालं, थोडं कमी पैसे कमवेल ना, तेच ना, त्याच्या पलीकडे काय होणार आहे. पण खुश राहील. एक्झॅक्टली. मला तर खूप मजा आली तुझ्याशी गप्पा. एक नंबर. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? अरे एक नंबर, फार भारी. म्हणजे मला जेन्युइनली सांगतो ना, मला गप्पा मारायला फार आवडतात. आणि आता लाईक माइंडेड लोकांची, आता तू आणि मी बऱ्यापैकी लाईक माइंडेड लोक आहे, आणि आपल्या दोघांनाही इंडिया खूप आवडतं, किंवा दोघंही जरा पेट्रिएट्स आहेत, किंवा म्हणजे तसं असला ना, तो एक रॅपो असला ना की मला खूप मजा येते.
म्हणजे जरा फील यायला पाहिजे. बरोबर. थोडं जरा फ्युचरचं काहीतरी भारी बोलायला पाहिजे, थोडं काहीतरी पॉझिटिव्ह लोकांना आपण काही माइंडसेट देऊ शकलं पाहिजे. बरोबर, मग मजा येते. थँक्यू सो मच आज तू इथे आलास. आणि मला इथे एक शेवटची एक गोष्ट ऍड करावीशी वाटते. समजा की जी ऑडियन्स आता पाहते त्यांना मला सांगायचं आहे की समजा एक सेम कॉन्सेप्ट होता, कोल्हापुरीमध्ये ब्रँड बनवायचा होता, मला पण होता, तुला पण होता. मी फक्त विचार करत राहिलो आणि तू ऍक्शन घेतली आणि काम केलं. हीच गोष्ट मला अनेक लोकांना सांगायची की फक्त विचार नका करत बसू, ऍक्शन घ्या आणि काम करा, तरच प्रॅक्टिकल मध्ये हे होईल. समजा बरोबर आहे तुझं. भरपूर लोक काय करतात माहिती का, ते वेट फॉर परफेक्शन. म्हणजे मला तर वाटतं परफेक्शन ही जी गोष्ट आहे ना ती एनिमी आहे सक्सेसची. ओके. तुम्ही जेवढं परफेक्शनकडे जाल ना तेवढं तुम्ही स्लो होता मला वाटतं. बरोबर, मागे खेचल्या जातात. कारण तुम्ही म्हणता आता असं पाहिजे, नाही तसं नाही झालं, मग अजून थोडा वेळ थांबू, मग ते व्हायला अजून 6 महिने लागतील, मग अजून 6 महिने. अरे जे हातात आहे त्यांनी काम करा. बरोबर. म्हणजे आज तुमच्या ही चप्पल हातात आहे ना, ती चप्पल विका, उद्या बेटर बनवा ना. बरोबर. पैसे असले तर बेटर बनवाल ना, का तसेच बनवत बसाल बेटर. सो मला नेहमी तसंच वाटतं की ऍक्शन फर्स्ट, की त्याच्याबद्दल काय ते करा, नाही तर काहीच होणार नाही. विचार खूप लोक करतील, लोक 100 तुमच्या पुढे निघून जातील. त्यामुळे जी आयडिया असेल ना त्याच्यावर आणि जो प्रॉडक्ट असेल तो लॉन्च करून टाका. बरोबर. तो लॉन्च केल्यानंतर तुम्हाला कस्टमरच सांगतील हे पाहिजे आम्हाला, ते पाहिजे, ऑटोमॅटिकली डेव्हलप होईल. मी म्हणत नाही की तुम्ही क्वालिटी घाण द्या, पण मी म्हणतोय तुम्ही परफेक्शनकडे जाऊ नका की मला तो परफेक्ट प्रॉडक्टच लॉन्च करायचा आहे. तसं परफेक्ट प्रॉडक्ट कधीच नसतो. परफेक्ट प्रॉडक्ट आज नायकी बनवू शकत नाहीये, कारण देर इज नो डेफिनेशन ऑर नो लिमिट. बरोबर. कशाला परफेक्ट म्हणाल तुम्ही? बरोबर ना, प्रत्येक माणसाची डेफिनेशन वेगळी आहे. मग फक्त तुमचाच परफेक्ट प्रॉडक्ट असून उपयोग काय आहे? तेच ना, समोरचा म्हणेल इम्परफेक्ट आहे, मग काय झालं. त्यामुळे परफेक्शनकडे जाऊ नका. जी आयडिया आहे ती इम्प्लिमेंट करून बघा, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली 100 इनपुट रोज मिळतील आणि तुम्हाला रिअलाइज होईल की अरे ही आपण सगळ्यात बेस्ट स्टेप घेतली आहे. बरोबर, ऍक्शन घेतली लॉन्च करून. हा बस. तर चालेल, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश. मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा. आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्ट.